जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योती यूट्यूब चॅनलवर, जिथे ग्रहांची प्रत्येक हालचाल तुमच्या जीवनातील प्रत्येक घडामोडीशी जोडली जाते. आजचा दिवस साधा नाही. आज काही राशींना मिळणार आहे अनपेक्षित यश, तर काही राशींना घ्यावी लागणार आहे महत्त्वाची सावधगिरी. चंद्राची स्थिती, ग्रहांचे सूक्ष्म संकेत आणि काळाची दिशा आज कोणासाठी घेऊन आली आहे भाग्याचे सुवर्णद्वार आणि कोणासाठी आहे हे इशारा. हे राशी भविष्य यासाठी नक्कीच शेवटपर्यंत पहा, कारण आजच्या एका छोट्याशा उपायामुळे तुमच्या जीवनात खूप मोठा सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया आजचे संपूर्ण दिव्य दैनिक राशी भविष्य. मेष राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस सकारात्मक बदल आणि नवीन संधीचे संकेत देणारा ठरू शकतो. कार्यक्षेत्रात आपल्या निर्णय क्षमतेचा आणि उत्साही स्वभावाचा चांगला फायदा मिळण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. काही महत्त्वाच्या कामामध्ये अपेक्षित प्रगती झाल्याने तुमचा आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा वाढू शकतो. आर्थिक बाबीमध्ये शिस्तबद्ध नियोजन सर्व बाजूने लाभदायक ठरू शकतात आणि घरातील वातावरण आनंददायी देखील या काळामध्ये राहू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाशी संबंधित प्रयत्नांमध्ये चांगले परिणाम आणि चांगली प्रगती या काळामध्ये मिळू शकते. आज भगवान कार्तिकेय यांचे स्मरण अथवा ओम स्कंदाय नमः मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाईल. शुभ रंग असणार आहे तुमचा आजचा तेजस्वी केशरी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 3. वृषभ राशीच्या जातकासाठी आजचा दिवस स्थिरता आणि योग्य निर्णयांची साथ घेऊन येऊ शकतो. काही प्रलंबित विषयामध्ये अपेक्षित हालचाली घडल्यामुळे मनावरील भार तुमचा सर्व बाजूने हलका झाल्याचे तुम्हाला जाणवू शकतात. व्यवसाय, नोकरी किंवा इतर जबाबदाऱ्यांमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्नांना योग्य प्रतिसाद मिळण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. आर्थिक व्यवहारामध्ये दूरदृष्टी ठेवून केलेली कृती सर्व बाजूने फायदेशीर ठरू शकते. जवळच्या व्यक्तीसोबत संबंध अधिक सौहार्दपूर्ण राहू शकतात आणि प्रेमपूर्वक देखील राहू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यास आणि कौशल्य विकासाच्या संबंधित प्रयत्नांमध्ये सर्व बाजूने उत्साहवर्धक अनुभव मिळण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. आज माता अन्नपूर्ण देवीचे स्मरण अथवा ओम अन्नपूर्णाय नमः मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभदायी आणि फलदायी मानले जाईल. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा मोरपंखी हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 6. मिथुन राशीच्या मंडळीसाठी आजचा दिवस लाभदायक संपर्क आणि सकारात्मक संधी घेऊन येऊ शकतो. कार्यक्षेत्रात आपल्या कल्पकतेच्या आणि संवाद कौशल्याचा उत्तम उपयोग होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. आर्थिक विषयांमध्ये संतुलित विचार तुम्हाला सर्व बाजूने फायदेशीर शकतात आणि जिव्हाळ्याच्या व्यक्तीसोबत आनंददायी वातावरण देखील या काळामध्ये राहू शकते. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा किंवा कौशल्य विकासाचाही संबंधित प्रयत्नांमध्ये तुम्हाला सर्व बाजूने उत्साहवर्गत प्रगती या काळामध्ये दिसणार आहे. आज भगवान श्री गणेशाचे स्मरण अथवा ओम गणपतये नमः मंत्राचा जाप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जात आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा हिरवट पिवळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 5. कर्क राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस मनशांती आणि अनुकूल संकेत घेऊन येऊ शकतो. काही महत्त्वाच्या बाबीमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली परिस्थिती तुम्हाला निर्माण झाल्याने तुमचा आत्मविश्वास चांगल्या पद्धतीचा वाढू शकतो. नोकरी, व्यवसाय किंवा दैनंदिन जबाबदाऱ्यामध्ये आपला समजूतदार दृष्टिकोन सर्व बाजूने लाभ मिळण्याची शक्यता या दिसत आहे. आर्थिक व्यवस्थापनात संयम राखल्यास समाधानकारक परिणाम तुम्हाला सर्व बाजूंनी मिळताना बघायला भेटणार आहे आणि कुटुंबातील सदस्यांसोबत आपुलकीचे क्षण आणि प्रेमाचे क्षण तुम्हाला अनुभवायला या काळामध्ये येऊ शकतात. शैक्षणिक प्रकल्प, स्पर्धात्मक क्षेत्र किंवा करिअर विषयक तयारी करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याचे या काळामध्ये चांगले संकेत दिसत आहे. आज भगवान शिवाचे ध्यान अथवा ओम सोमेश्वराय नमः मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभदायी आणि फलदायी मानले जाईल. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा मोत्यासारखा पांढरा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 2. सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस सन्मान आणि प्रगतीची नवी दारं उघडणारा ठरू शकतो. आपल्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद मिळाल्यामुळे मनामध्ये तुमच्या समाधानाची भावना निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. व्यवसाय क्षेत्र, नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता यांचा प्रभाव सर्व बाजूंनी जाणवू शकतो. आर्थिक बाबीमध्ये योग्य संधी ओळखून केलेली कृती तुम्हाला लाभदायक ठरू शकते. विशेष म्हणजे जवळच्या व्यक्तीकडून उत्साहवर्धक पाठिंबा देखील या काळामध्ये मिळू शकतो. करिअर घडविणाऱ्या अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा किंवा विशेष प्रशिक्षणाशी संबंधित प्रयत्नांना तुम्हाला सर्व बाजूने अनुकूल वातावरण या काळामध्ये लाभू शकते. आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करणे अथवा गायत्री मंत्राचे जपस्मरण करणे तुमच्यासाठी शुभकारक मानले जाईल. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा सुवर्ण केशरी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 1. कन्या राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस सूक्ष्म नियोजन आणि व्यवहार कुशलतेमुळे विशेष ठरू शकतो. काही रखडलेल्या बाबीमध्ये पुढे जाण्याची संधी मिळाल्याने मनात संभ्रम दूर या काळामध्ये होऊ शकतो आणि विशेष म्हणजे कामाच्या संबंधित क्षेत्रात आपल्या शिस्तीय स्वभावाची आणि कार्यक्षमतेची प्रशंसा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आर्थिक बाबीमध्ये योग्य प्राधान्य ठेवल्यास लाभकारक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. घरगुती वातावरणात समाधान आणि समन्वय टिकून राहू शकतो. विश्लेषणात्मक अभ्यास, संशोधन कार्य किंवा कौशल्यधारित शिक्षणाशी संबंधित सर्व बाजूंनी प्रयत्नांमध्ये उल्लेखनीय प्रगती तुम्हाला चांगल्या पद्धतीची या काळामध्ये दिसू शकते किंवा येऊ शकते. आज श्री विष्णूचे नामस्मरण अथवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभदायी आणि मंगलदायी मानले जात आहे.
आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा पिस्ता हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 5. तुळ राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस संतुलित विचार आणि योग्य निर्णयांमुळे लाभदायक ठरू शकतो. काही महत्त्वाच्या विषयांमध्ये अपेक्षित मार्ग सापडल्याने मनामध्ये हलकेपणा वारंवार जाणवू शकतो. व्यावसायिक किंवा सामाजिक क्षेत्रात आपल्या मुत्सद्दी स्वभाव आणि समन्वय साधण्याच्या क्षमतेचा चांगला फायदा होण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. आर्थिक बाबतीत नियोजनपूर्वक केलेली कृती समाधानकारक ठरू शकते. नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि जिव्हाळा वाढण्याचे संकेत या काळामध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे कला, व्यवस्थापन, कायदा किंवा व्यक्तिमत्व विकासाच्या संबंधित क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांना प्रगतीची संधी या काळामध्ये मिळू शकते. आज माता लक्ष्मीचे पूजन अथवा स्त्री सूक्ताचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ फलदायी मानले जाईल. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा गुलाबी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 6. वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस ध्येयपूर्तीच्या दिशेने ठोस पावले टाकण्यास सहकार्य करू शकतो. काही काळापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अपेक्षित दिशा मिळाल्यामुळे आत्मविश्वासात वाढ होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. कामकाजामध्ये आपल्या चिकाटीचा, गुप्त नियोजनाचा आणि दूरदृष्टीचा सकारात्मक परिणाम सर्व बाजूने दिसून येऊ शकतो. विशेष म्हणजे आर्थिक व्यवहारामध्ये सावधगिरी आणि योग्य वेळेचे भान तुम्हाला सर्व बाजूने लाभकारक ठरू शकते. जवळच्या व्यक्तीसोबतचे संबंध अधिक दृढ आणि प्रेमपूर्वक या काळामध्ये होऊ शकतात. संशोधन, तांत्रिक शिक्षण, स्पर्धात्मक क्षेत्र किंवा विशेष कौशल्य विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना चांगल्या पद्धतीची गती या काळामध्ये मिळू शकते. आज भगवान कालभैरवाचे स्मरण अथवा ओम भैरवाय नमः मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभकारक मानले जाणार आहे. शुभ रंग असणार आहे तुमचा गडद मरून आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 9. धनुराशीच्या जातकांसाठी आजचा दिवस नव्या संधी आणि सकारात्मक बदलांचा संकेत देणारा ठरू शकतो. कार्यक्षेत्रात आपल्या विश्वासपूर्ण दृष्टिकोनाचा चांगला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आर्थिक बाबीमध्ये विचारपूर्वक घेतलेले निर्णय सर्व बाजूने लाभकारक आणि फायदेदायी ठरू शकतात. मित्रपरिवारांकडून तुम्हाला चांगल्या पद्धतीचे सहकार्य या काळामध्ये मिळू शकते आणि उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा किंवा कौशल्य विकासाच्या संबंधित प्रयत्नांमध्ये प्रगती तुम्हाला सर्व बाजूने अनुभवास येऊ शकते. आज भगवान दत्तात्रयाचे स्मरण अथवा श्री गुरुदेव दत्त नाम जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा तेजस्वी पिवळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 3. मकर राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस स्थिरता आणि नियोजनाला बळ देणारा ठरू शकतो. कार्यक्षेत्रात आपल्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. आर्थिक बाबीमध्ये संयम आणि व्यावहारिक भूमिका लाभदायक तुम्हाला ठरू शकते. स्वकीयांकडून चांगले सहकार्य या काळामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करिअर, प्रशिक्षण किंवा कौशल्य विकासाच्या संबंधित प्रयत्नांना तुम्हाला सर्व बाजूनी अनुकूल दिशा या काळामध्ये मिळताना बघायला भेटत आहे. आज भगवान शनिदेवाचे स्मरण अथवा ओम शम शनिश्चराय नमः मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ आणि मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा गडद राखाडी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 8. कुंभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस नवीन कल्पना आणि अनुकूल संधी घेऊन येऊ शकतो. कार्यक्षेत्रात आपल्या दूरदृष्टी विचारांचा किंवा दूरदर्शी विचारांचा सकारात्मक परिणाम या काळामध्ये दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आर्थिक बाबीमध्ये नियोजनबद्ध भूमिका सर्व बाजूने लाभदायक ठरू शकते. मित्रमंडळींकडून प्रोत्साहन देखील या काळामध्ये मिळू शकते. तंत्रज्ञान, संशोधन किंवा कौशल्य विकासाच्या संबंधित प्रयत्नांमध्ये तुमची चांगली प्रगती या काळामध्ये साधता येऊ शकते. आज भगवान महादेवाचे स्मरण अथवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला शुभदायी आणि शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा आकाशी निळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 4. मीन राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस अंतर्मनातील विश्वास आणि सकारात्मक विचारांना बळ देणारा ठरू शकतो. काही महत्त्वाच्या बाबीमध्ये अनुकूल घडामोडी आणि मन प्रसन्न राहण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. कार्यक्षेत्रात आपल्या समंजस्य स्वभावाचा आणि कल्पनाशक्तीचा सर्व बाजूने लाभ मिळू शकतो. आर्थिक विषयांमध्ये संतुलित निर्णय तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात आणि स्वकीयांसोबत आनंददायी वातावरण आणि प्रेमदायक वातावरण राहू शकते. सर्जनशील क्षेत्र, उच्च शिक्षण किंवा विशेष कौशल्य विकसित करण्याच्या प्रयत्नांना चांगली दिशा या काळामध्ये मिळण्याची शक्यता दिसत आहे. आज भगवान श्रीकृष्णाचे स्मरण अथवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभकारक आणि योगकारक मानले जाईल. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा फिक्कट निळा किंवा शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 7.